वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटण्याची शक्यता. संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषदेमधून भूमिका स्पष्ट करणार. वाघ्या कुत्र्याच्या समाधी हटवण्यासाठी अनेकांचा विरोध. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सूप वाजणार. मुख्यमंत्री फडणवीस आज विधानसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देणार. तर अधिवेशनात अनेक मुद्दे अनुत्तरितच राहिल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. दिशा सालियांचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे घटनास्थळी होते. उद्धव ठाकरेही या प्रकरणी आरोपी. वकील नितीन ओझा यांचा आरोप. कुणाल कामरा मुंबईतील खार पोलीस स्टेशनला हजर राहणार. मात्र जबाब नोंदवण्यासाठी मागितली 7 दिवसांची मुदत. तर कामरा झुकणार नाही. त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच. राऊतांनी एक्स पोस्ट करत शिंदे सेनेला डिवचलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च शिक्षा होईल. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. आरोपींविरोधात भरभक्कम पुरावे असल्याची माहिती. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज सुनावणी. पालमी कराडसह 7 आरोपींना ऑनलाईन हजर करणार. तर सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा कोर्टात हजर राहणार. मुंबईतील 70% मशिदी अनधिकृत. भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप. 1 महिन्याच्या आत भोंगे बंद होणार. सरकार कारवाई करणार. सोमय्यांचा दावा. भरधाव दुचाकी झाडावर आदळल्यामुळे अपघातात 3 तरुणांचा मृत्यू. कोकणात पावसाचा अंदाज. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे काहीसं नुकसान. शेतकरी हतबल.